शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 46% वरून 50% वाढ 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावानं भत्ता लागू होईल. विधानसभेआधी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी एनटीए कडून सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र सादर. सर्व राज्यामध्ये पेपर फुटला नाही, संपूर्ण परीक्षा रद्द करू नये, एनटीएची प्रतिज्ञापत्रामध्ये मागणी. पूजा खेडकर प्रकरणाचा तपास पारदर्शी पद्धतीने व्हावा. पूजा खेडकर दोषी असतील तर कारवाई करण्यात यावी. एमपीएससी यूपीएससीच्या विद्यार्थ्यांची मागणी. भोर महाड वरंध घाट 31 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद. दरड कोसळल्यानं घाटातील रस्ता खचला. जिल्हाधिकाऱ्यांनी काढली या संदर्भातली अधिसूचना. उजनी धरणामध्ये महिनाभरामध्ये 13 टीएमसी पाणीसाठा वाढला. भीमा खोऱ्यामध्ये अधूनमधून कमी जास्त प्रमाणामध्ये पाऊस. पाणीसाठा वाढल्यानं दिलासा. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 13 जुलैला भूमिपूजन. बोरिवलीवरून ठाण्याला केवळ 20 मिनिटांमध्ये पोहोचता येणार. पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रिक्त पदं भरा. कर्मचारी संघटनेचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी. सीईटी सेलकडून काही व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू, तर उर्वरित अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध. अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 14 जुलैपासून सुरू होईल. यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीन, मका, कापूस, तुरीची विक्रमी पेरणी. आतापर्यंत 116.38 लाख हेक्टरवर पेरणी. मराठवाडा पेरण्यांमध्ये आघाडीवर.